हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 जुलैचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. तो कशा प्रकारे वर्कआउट झालेला आहे तो आपण पाहणार आहोत. तर आता वात्सल्य आश्रमातला सीन दाखवलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, सोनल हा असला मार्क आहे ना, तेव्हा म्हणजे ही खून आहे ती आहे का असं म्हणतो. तेव्हा अर्जुन सोनलला विचारत असतो. तेव्हा सायली म्हणते, भाजल्याची खून आहे, मी बघितलं आहे असं सायली म्हणते. तेव्हा सोनल बाळा येऊन दाखवशील का तू असं सायली सोनलला म्हणत असते आणि मग तो दाखवत असते अर्जुनला आणि सायलीला सुद्धा. ते दोघेही बघतात आणि खात्री करून घेतात. मग आता इकडे प्रिया बोलत असते की सोनल म्हणाली होती की तिला कोणीतरी गुरुजींनी पुण्यात सांभाळायला आणलं होतं. कोण आहेत ते गुरुजी असं त्या सुरेशला म्हणत असते. गुरुजींनी परत आईवडिलाकडे सोडायचा प्रयत्न का नाही केला, असं कुठली तक्रार का नाही नोंदवली असा प्रश्न विचारत असते. तेव्हा ते इन्स्पेक्टर धुमाळ म्हणतात, याचं उत्तर मी देतो. आम्हाला इन्स्पेक्टर सावंताचा मेसेज आला की पनवेलच्या वात्सल्य आश्रमात काही नवीन मुली आली आहेत. त्यांनी रेकॉर्ड पाठवले. ते बघून फॉर्म बघून मुलाची वर्णनं इतकं सगळं तपासून मग एक फॉर्म सोबत मुलांचा लहानपणीचा फोटोसुद्धा होता. पुण्यात माझ्या पोलीस स्टेशनमध्ये एका वयस्कर हवालदार आहेत. त्यांनी त्या सोनलचा लहानपणीचा फोटो पाहिला आणि त्यांनी मला हा जुना FIR दाखवला. त्यामध्ये एक छोटी मुलगी सापडल्याची नोंद होती. मंदिरातील गुरुजींनी ती नोंद केली होती. ही त्या FIRची कॉफी असं ते इन्स्पेक्टर प्रियाला सांगत असतात. म्हणजे प्रिया सगळा त्यांचा इंटरव्ह्यू घेत असल्यासारखं सगळं चेक करून घेत असते. आणि मग आता इकडे वात्सल्य आश्रमात दाखवलेलं आहे. इन्स्पेक्टरची कॉफी अर्जुनला देत असतो आणि तो म्हणतो की FIR गुरुजींनी लिहिले. एक भला माणूस छोट्या मुलीला सोडून गेला होता. तो माणूस त्या वडगावच्या जत्रेत गेला होता. तो तिथे आग लागल्यानंतर एक मुलगी घाबरून रडत रडत जाताना दिसली. त्यांनी बऱ्याच जणांना विचारलं की ती मुलगी कोणाची आहे, पण त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीचं कोणीच भेटलं नाही त्या माणसाला. म्हणून तो भला माणूस त्या मुलीला घेऊन गुरुजीकडे मंदिरात आला आणि मग त्या गुरुजीने लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या सगळ्यांची नोंद केली. आणि तेव्हा त्या मुलीचा काढलेला हा फोटो असं ते इन्स्पेक्टर शिंदे म्हणजे प्राचीला लहानपणीचा फोटो दाखवतात. आणि सायलीसुद्धा तो फोटो पाहते. कुठे इन्स्पेक्टर अगोदर धुमाळ म्हणत होते, आता शिंदे म्हणत आहेत. आणि मग आता इकडे प्रियाचा आणखीन सीन दाखवलेला आहे. प्रिया म्हणते, गुरुजी पण गुरुजींनी कंप्लेंट केलेली असताना पोलिसांनी तिच्या आईवडिलांचा शोधण्याचा प्रयत्न का नाही केला असा प्रश्न विचारते. आणि मग ती FIRची कॉपी बघते. मग ते इन्स्पेक्टर अर्जुनला म्हणतात, त्या मुलीच्या आईवडिलांनी चौकशी करत वडगावपर्यंत पोहोचले, पण तिथे सोनलचे आई वडील त्यांना सापडलेच नाहीत. सुरेश म्हणतो, कसे सापडतील, त्यानंतर आम्ही वडगाव सोडलं होतं. त्या घरात प्राचीची आठवण येत होती. त्या आठवणीमुळे वहिनीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मग रमेश दादांनी निर्णय घेतला की हे गाव सोडायचं. तेव्हा कुठे वहिनीला बरं वाटू लागलं. त्यानंतर देखील पोलिसांनी बरेच प्रयत्न केले, पण सोनलच्या वेळेला कुठेच प्रयत्न लागला नाही हे असं ते इन्स्पेक्टर म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिस्टर सुरेश, तुम्ही प्राचीची विशेष कंप्लेंट केली होती, त्याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे असं विचारतो. तेव्हा सुरेश म्हणतो, मग इकडे आता अर्जुनचा अजून प्रियाचा सीन दाखवलेला आहे. त्या FIRची कॉपी आहे ना माझ्याकडे, म्हणून प्रियाच्या हातात त्या FIRची कॉपी तो देतो. आणि मग सचिन म्हणतो, प्रिया ही FIRची कॉपी व्यवस्थित चेक करून घेतली आहे, एकदम ऑथेंटिक वाटली आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुनच्या नजरेला खरी वाटेल ना. तर सचिन म्हणतो, अशीच जर कोणी पाहिली तर ती कोणालाही खरी वाटेल. प्रिया म्हणते, सुरेश त्या पोलीस तपासाचे पुढे काय झाले असे म्हणतो. तेव्हा पोलिसांनी तपास तर सुरू केला, पण जत्रेच्या आगीत जी माणसं जळून कोळसा झाले त्यात लहान मुलांचा पण समावेश होता. त्यात काही लहान मुलीसुद्धा होते. काही जणांची ओळख पटली तर काही जणांची ओळख पटली नाही. काही जण बेपत्ता झाली. म्हणून प्राचीची तपास थांबवावा लागला. पण FIRची कॉपी आमच्या रेकॉर्डला होतीच असं इन्स्पेक्टर म्हणत असतो. मग तुम्हाला म्हणतो. आणि मग आता इकडे अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर धुमाळ म्हणजे शिंदे, मला त्या पुण्यातल्या गुरुजींशी बोलायचं असं अर्जुन म्हणत असतो. त्यांना विचारायचं की त्यांनी सोनलला पनवेलच्या मंदिरात का सोडलं. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, त्या गुरुजींची चौकशी केली, पण मला कळलं की त्यांना गंभीर आजार झाला होता. त्यांच्याकडे वेळ कमी होता, म्हणून त्यांनी ठरवलं की त्यांच्या ओळखीचे जे गुरुजी आहेत पनवेलमध्ये राहतात त्यांच्याकडे या मुलीला पाठवायचं असं
असं अर्जुनला म्हणत असतो. हे काय? तेव्हा सोनल म्हणते हो असं म्हणते आणि मग सोनल म्हणते गुरुजींनी मला सांगितलं होतं, आता बरं वाटत नाही आहे मला आणि मग मला पनवेलला जावं लागेल असं सोनल अर्जुनला आणि सायलीला सांगत असते. सोनल म्हणते ते म्हणाले होते की पनवेलचे गुरुजी खूप चांगले आहेत, मला चांगलं सांभाळतील हे असं म्हणत असते. मग आपणाला पुण्याला जावं लागेल गुरुजींना भेटायला. तेव्हा अर्जुन म्हणतो हो इन्स्पेक्टर सॉरी मॅडम. ते इन्स्पेक्टर म्हणतात सॉरी मॅडम, तर ते आता शक्य नाही कारण काही दिवसापूर्वीच गुरुजी वारले. तेव्हा सोनल एकदम काय गुरुजी गेले असं म्हणते आणि रडत असते आणि मग ती सायलीला मिठी मारून रडते. मग आता सायली म्हणते सांभाळ स्वतःला बाळा आणि तो सचिन लपून सगळे फोटो काढत असतो आणि मग ते इन्स्पेक्टर म्हणतात गुरुजींनी या मुलीचे चांगलं संगोपन केलं पण त्यांच्याकडे इतका पैसा नव्हता की हिचं शिक्षण होऊ शकेल म्हणून तिला शाळेतही नाही जाता आलं. हो ना बाळा असं म्हणत असतात. तेव्हा ते सुरेश म्हणतात. तेव्हा सोनल हो असं म्हणते. मग आता इकडे प्रिया म्हणते तुम्ही वडगाव सोडून गेले आणि तुम्हाला पोलिसांनीही सांगितलं होतं की प्राची त्या जत्रेच्या आगीत जळून खाक झाली, मग इतक्या वर्षांनी तुम्ही शोध घेत इथे का आलात असं त्या सुरेशला विचारत असते. ते म्हणजे तिची प्रॅक्टिस. मग तू सुरेश मी तो आमच्या पुण्याला राहते. हा योगायोगाने आमचा एक नातेवाईक पुण्याला राहतो आणि योगायोगाने प्राची त्याला दिसली पण तो तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच प्राची तिथून निघून गेली होती. त्यांनी खूप शोधाशोध केली. त्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितले की तुमची प्राची जिवंत आहे. मी लगेच पुण्याला निघून गेलो पण मलाही तिथे प्राची सापडली नाही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात मी चिंचवडला सावंत यांच्याकडे हे चौकशी करून एकदम कदमकडे पोहोचलो. त्यांच्याकडे असल्या छोट्या मुलीचा म्हणजे प्राचीचा फोटो आणि गुरुजींनी एक FIR केला होता त्यावेळेसच्या छोट्या मुलीचा फोटो मॅच झाला. मी सगळ्यांची फॉरेस्टिंग रिपोर्ट करून खात्री करून घेतली की सगळं खरं आहे. मगच कदम यांना घेऊन मी इथे आलो असं ते इन्स्पेक्टर म्हणतात. सुरेश म्हणतो पण मला एक कळत नाही पनवेलमधल्या मंदिरातल्या गुरुजींनी प्राचीला या आश्रमात का पाठवलं. ते स्वतः म्हणतात काका या सोनलला पनवेलच्या गुरुजींनी तुमच्या ताब्यात दिलं होतं ना असं ते इन्स्पेक्टर म्हणत असतात. तेव्हा ते डायसिस काका म्हणतात हो असं म्हणतात आणि मग तेव्हा ते काका हो असं म्हणतात. इन्स्पेक्टर म्हणतात तुमची आणि त्यांची जुनी ओळख आहे का. तेव्हा ते डायसिस काका म्हणतात रोज मी त्या मंदिरात दर्शनाला जातो, गुरुजींची आणि माझी ओळख आहे त्यामुळे. सायली म्हणते पण काका पुण्याच्या गुरुजींनी इतक्या विश्वासाने पनवेलच्या गुरुजीकडे सोपवलं होतं तर मग त्यांनी तुम्हाला का देऊन टाकलं सोनलला. तेव्हा ते डायसिस काका म्हणतात ते गुरुजी ना कर्नाटकाला गेले आहेत. कर्नाटकात त्यांच्या मुलीकडे कायमचं राहायला जाणार होते आणि इथे त्यांचा उदरनिर्वाह नीट होत नव्हता म्हणून ते त्यांच्या मुलीकडे जायला गेले. मग म्हणून मुलीकडे सोनलला कुठे घेऊन जाणार. त्यांना वात्सल्य आश्रमाबद्दल सगळं माहिती होतं म्हणून त्यांनी सोनलला इथे पाठवणं योग्य वाटत होतं. आणि मग अर्जुनने ते सर्व कागदपत्राचे फोटो काढतो आणि चैतन्याला पाठवतो आणि मग इकडे सचिन सगळे लपून फोटो काढत असतो आणि मग चैतन्य फोन उचलतो. 1 मिनिट थांब असं म्हणतो आणि फोन लाऊडस्पीकरवर टाकतो आणि मग तो अर्जुन आता एक डॉक्युमेंट्स त्या चैतन्याला पाठवत असतो. ते चेक कर आणि मग लगेच मला सांग असं म्हणतो. मग त्यांनी हो असं इन्स्पेक्टर सावंत पण माझ्यासोबत आहेत, आपलं काम पटकन होईल असं म्हणत असतो. मग अर्जुन सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते डॉक्युमेंट मला पाठवा मी चेक करून देतो असं ते सावंत म्हणत असतात. आणि मग तो सचिन या त्या सगळ्यांचे परत फोटो काढत असतो. इकडे प्रिया वाट पाहत असते की ते नागराज श्वेता कॉल कधी करणार आहे असं म्हणत असतो. आणि मग सचिनचाही कॉल आला नाही, तिचाही कॉल आला नाही आणि राकेश प्रिया नागराज ही वाट पाहत असतात. किती वेळ वाट बघायची, जीव जाईल माझा इथे असं नागराज म्हणत असतो. तेव्हा प्रिया म्हणते अहो अर्जुन सायलीला तो खरा काका आहे सोनलचा हे तर वाटायला हवं ना, तर पटायला हवं का नको, त्यासाठी थोडा वेळ नाही का जाणार. तेव्हा राकेश म्हणतो हो तिथे नक्की काय चालू असेल पप्पा, आपण पेरलेला माणूस पकडला तर गेला नसेल ना असं म्हणत असतो. तेव्हा नागराज म्हणत असतो काय बोलतोस रे तू, काही बोलायचं नाही असं बोलत असतो. तेव्हा राकेश आईवर गेलाय पोरगा असं म्हणतो. तेव्हा राकेश मी फक्त शंका बोलून दाखवली असं म्हणतो. आणि मग सायली अर्जुनला फसवायचं म्हणजे काही खायचं काम नाही असं म्हणत असतो. तेव्हा प्रिया डायरेक्ट रागात येते आणि मग ती राकेशचा गळाच धरते आणि मग तो नागराज उठतो आणि मग तो म्हणतो ए प्रिया 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 कुणावर वेळ घालवते, सोड त्याला असं म्हणत असतो. आणि मग तो राकेश म्हणतो प्रिया प्रिया असं म्हणत असतो. प्रिया नादी नाही लागायचं, प्रिया म्हणते नादी नाही लागायचं, हा प्लॅन मी खूप
खूप दिवस झालं मेहनत करून घेतलं आहे. काही झालं ना तर मुलांची तस्करीचा गुन्हा सायलीवर व्हायलाच हवा आणि ही पहिली पायरी आहे. आपण जर पहिल्या पायरीलाच पकडलो गेलो तर मरू असं म्हणते आणि मग तुझ्यामुळे तुझं थोबाड बंद करायचं असं प्रिया राकेशला धमकावत असते आणि बोलत असते. राकेश मी तुला नाही सोडणार असं म्हणत असते आणि मग आता सोड सोड प्रिया असं नागराज सुद्धा म्हणत असतो आणि नागराज डायरेक्ट त्या प्रियाला तर ओढूनच काढतो. सोड त्याला सोड त्याला. मग राक्या राक्या असं म्हणतो आणि मग राकेश ठीक आहेस का असं म्हणतो आणि म्हणतो तुम्ही या दगडाला सांगून ठेवा असं प्रिया त्या नागराजला म्हणत असते. निगेटिव्ह नाही बोलायचं. काही वाटलं तरी काही झालं तरी ना आपल्या प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा असं प्रिया म्हणत असते. आणि मग इथे आता अर्जुनला फोन आलेला असतो तेव्हा तो अर्जुन चैतन्याचा फोन आलेला असतो. हो चैतन्य म्हणतो तू पाठवलेला रेफरन्स चेक केला. इन्स्पेक्टर सावंत वडगाव पोलीस स्टेशनची सुद्धा बोलले. त्यांच्याशी बोल एकदा असं ते इन्स्पेक्टर म्हणतात. अर्जुन सर त्या पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या नोंदी आहेत. कदम फॅमिलीनी त्यांची मुलगी हरवण्याची कंप्लेंटसुद्धा केलेली होती आणि गावातले लोकसुद्धा सांगतात की त्या हरवलेल्या मुलीचा बरेच दिवस शोधही घेत होते. ठीक आहे मग मी नंतर बोलतो असं म्हणतो आणि मग ठेवतो फोन. डॉक्युमेंट्स बरोबर आहेत असं अर्जुन म्हणत असतो. मग आता म्हणतात की मला एक सांगा सुरेश कदम हे खरंच काका आहेत का असं मधुभाऊ म्हणत असतात. तेव्हा श्वेता म्हणते असं असेल तर देवच पावला. त्या सोनलला तिच्या हक्काचं घर मिळेल. तेव्हा श्वेता म्हणते थांब आपणाला इतक्या कुठल्याही निष्कर्षाला जायचं नाही आहे असं सायली श्वेताला म्हणत असते. काका तुम्ही जरा इथे या. आणि सायली म्हणते देवाला स्मरून सांगा आम्हाला जे जे सांगितलं ते सगळं खरं आहे का असं. सोनल तुमची हरवलेली प्राची आहे आणि तुम्ही खरंच तिचे काका आहात का. तेव्हा सुरेश म्हणतो की मी माझ्या कुलदेवतेची शपथ घेऊन सांगतो हे अगदी खरं आहे. लोक कसं खोटं बोलतात बघा ना. तेव्हा सायली म्हणते तुम्ही जरा थांबा आम्हाला मधुभाऊशी थोडंसं बोलायचं आहे. तुम्ही पण चला असं अर्जुनला म्हणते. आणि मग सुरेश म्हणतो तुम्ही असा का वेळ माझा घालवताय. वेळ काढूपणा का करताय. माझ्याकडचे हे सगळे पुरावे दाखवले आहेत. माझ्याकडे असलेले इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा शहानिशा केली आहे. माझी सगळी शहानिशा करून सुद्धा तुम्ही माझ्या पुतणीला घरी घेऊन जाऊ देत नाही. तुम्ही कसला आनंद मिळतोय तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट हायपर होऊ नका. सुरेश म्हणतो हो आम्ही कितीतरी वर्ष तडपडलो आहे तिला भेटायला असं सुरेश म्हणत असतो. आणि मग प्राचीजवळ जातो आणि म्हणतो प्राची बाळा तुला आठवते का तुझ्या मानावर फटाका उडाला होता तेव्हा खूप रडली होतीस. रात्रभर झोपली नव्हतीस. तेव्हा मी तुला रात्रभर माझ्या मांडीवर घेऊन बसलो होतो. आठवते का तुला असं म्हणत असतात. तेव्हा सुरेश म्हणतो प्राची म्हणते नाही. मग आता सुरेश म्हणतो आपल्या घरासमोर एक बाग होती. तू खेळायला जायचीस म्हणून खूप रडायचीस. मातीत खेळायचीस पण तिथून निघून यायचं म्हणलं की पुन्हा रडायचीस. आठवते का तुला असं सुरेश प्राचीला म्हणत असतो. तेव्हा सोनलला विचारत असतात. तेव्हा सुरेश काका म्हणतात तुला हळूहळू सगळं आठवेल खात्री आहे मला. तेव्हा सायली म्हणते प्रश्न हा नाहीच आहे की काका तुमच्या जागी दुसरं कोणीही असलं तरी पूर्ण पडताळी केल्याशिवाय आम्ही सोनलला त्यांच्याकडे सोपवलं नसतं आणि जर तिला तिचं खरं कुटुंब मिळणार असेल तर यापेक्षा मोठा आनंद नाही आमच्यासाठी. आणि कुटुंबाची किंमत काय असते ते माझ्यापेक्षा जास्त कोणी नाही सांगू शकत. पण आमची खात्री पडल्याशिवाय आम्ही सोनलला तुमच्यासोबत नाही पाठवू शकत. तेव्हा सुरेश म्हणतो ठीक आहे तुम्हाला जे चेक करायचे आहे ते चेक करा पण मी माझ्या पुतणीला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा कदम मी सगळी चौकशी करून घेतली आहे आणि गरजेचं होतं. अर्थातच तुमची पुतणी आता त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनाही ते गरजेचं वाटतं. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार करतात ना ते योग्यच करतात. त्यांना खात्री पटू द्या. तुम्ही शांत राहा. तेव्हा तो अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच इन्स्पेक्टर. तेव्हा सायली म्हणते हे मधुभाऊ अर्जुन आणि सायली आतल्या खोलीमध्ये जातात आणि तिघेही एकमेकांशी बोलत असतात. मग इकडे आता अस्मिताचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. अस्मिता म्हणते मम्मा खूप रडत आहे का गं त्याचं पोट भरलं नाही आहे का असं म्हणत असे. तेव्हा कल्पना ते म्हणतात त्याचं पोट भरलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते त्याला उचलून फेऱ्या मार ना. तेव्हा कल्पना ते म्हणतात तो हो मारते. तेव्हा अस्मिता म्हणते त्याला ढेकर आल्याशिवाय त्याला बरं नाही वाटणार. तेव्हा म्हणते अस्मिता ताई तुम्ही काळजी करू नका तू रडायचं थांबेल. अस्मिता म्हणते अगं तू पण केवढा रडतोय. त्याचा खुळखुळा आहे ना तो वाजवून दाखव ना. मग त्याला खाली सोडा त्याला मोकळा खेळायचा असेल. तेव्हा कल्पना ते म्हणतात हो गं अस्मिता त्याला झोप आली आहे पण तो झोपतच नाही. उगाच मस्ती चालली आहे त्याची. त्याला मांडीवर घेऊन झोपवते आणि मग तो झोपेल असं म्हणते. आणि मग अस्मिता म्हणते मम्मा आम्ही हाफ डे टाकून येऊ का परत असं म्हणते. तेव्हा कल्पना म्हणतात अस्मिता नको गं मी तो शांत झाला तर मी बाहेर फेऱ्या मारायला घेऊन जाईन. तेव्हा अस्मिता म्हणते म्हणजे सायली कुठे आहे तिच्याकडे गेला असता तर तो लगेच शांत झाला
असतात. तेव्हा कल्पना म्हणतात, नाही ग, ती अजून आली नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, हल्ली आश्रमाच्या कामामधून तिला स्मितकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही ना. आश्रमातल्या काही मुलांना झालं असतं ना तर ती धावत गेली असती, पण स्मित रडतोय तर त्याचं काय आता. तेव्हा कल्पना म्हणतात, अस्मिता अगं नको चिडचिड करूस, अगं मी तुला सांभाळून बघते आणि मग तो रडणं थांबत नाही आहे. तो थांबला की मग पुन्हा तुला फोन करते. मी तुला सांभाळू का त्याला सांभाळू असं म्हणत असते आणि फोन ठेव बरं असं म्हणते. मग मला विमल फोन ठेवते आणि मग अस्मिता म्हणते, अगं असं म्हणते आणि मी तिकडून फोन ठेवलेला असतो. मग आता इकडे अर्जुन आणि सायलीचा परत सीन दाखवलेला आहे. अर्जुन सायली मधुभाऊशी बोलत असतात. अर्जुन म्हणतो, या केसमध्ये पोलीस डिपार्टमेंट युनिव्हर्स झालं नसेल तर आपणाला पुरावे चेक करायला आणखीन वेळ लागला असता. इन्स्पेक्टर शिंदेने ते चेक आधीच केले आहेत. शिवाय चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य यांनी रिचेक केले ते पेपर्स आणि या सगळ्यावरून वाटते की सुरेश जो म्हणतोय ते खरं आहे. मधुभाऊ म्हणतात, म्हणजे आपल्याला मान्य करायलाच हवं की सुरेश कदमच हे तिचे काका आहेत, म्हणजे सोनलचे, हे असं म्हणत असतो. मग मधुभाऊ म्हणतात, हो, सगळं डॉक्युमेंटसुद्धा व्हेरीफाय झाले आहेत. तो सुरेश कदम जिथे आधी नोकरी करायचा त्याचा आधार कार्डसुद्धा व्हेरीफायर आहे. इन्स्पेक्टर सावंतांनी सुद्धा कन्फर्मेशन केलं आहे मला. तेव्हा सायली म्हणते, एवढं पुरेसं आहे का आम्हाला का कोणास ठाऊक. सतत मला असं वाटतंय की सोनलला आपण त्यांच्यासोबत पाठवायला घाई करतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला काळजी वाटणे साहजिक आहे. मी चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत सगळे पेपर चेक केलेत. सो आता जर आपण त्याला पाठवलं तर तो नाही पाठवलं तर तो त्या वेडेपणा ठरेल. मला माहिती आहे तू अजूनही निवांत झालेली नाही आहेस तुझं. तेव्हा सुरेश कदमवर शंका घेण्यासारखं काही कॉन्क्रीट पुरावा आहे का तुझ्याकडे असं अर्जुन सायलीला विचारत असतो. सायली म्हणते, तसं नाही तर कारण माझ्याकडे, पण कोण जाणे, सोनलला त्यांच्याबरोबर पाठवायला माझं मन धजावत नाही आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हे बघ बाळा, सोनलला तिच्या हक्काचं घर मिळायलाच हवं. तेवढ्यात श्वेता येते. अर्जुन सर, सुरेश कदम विचारतात की सोनलला कधी घेऊन जाऊ शकतो. तेव्हा ते म्हणतात, त्यांची वहिनी त्यांच्या मुलीची वाट बघत बसली आहे असं श्वेता म्हणत असते. आणि मग आता इकडे सगळेजण बाहेर येतात. सुरेश त्या सोनलला म्हणत असतो, प्राची बाळा, आम्ही रोज तुझी आठवण काढायचो. तुझी आई तर तुझ्यासाठी वेडीपिशी झाली आहे. तुला तुझ्या आईला भेटायला आवडेल ना असं सुरेश म्हणतो. आणि मग ती सोनल म्हणते, सायलीताई, हे काका म्हणतायत की मी लहानपणी माझ्या आईच्या पदराला गुंडाळून बसायचे आणि मलासुद्धा थोडं आठवतंय. मला असं वाटतं की हेच माझे काका आहेत असं ती सोनलसुद्धा सायलीला सांगत असते. आणि मग सुरेश म्हणतो, वकील साहेब, पाटील साहेब, आता आमचा अंत बघू नका. माझा दादा खूप आजारी असतो, त्याची लेक त्याचं औषध आहे. मधुभाऊ म्हणतात, हे बघा, आता आश्रमाची संचालिका आमची सायली आहे. ती अंतिम निर्णय तीच घेईल. सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही सोनलला घेऊन जाऊ शकता. आणि मग इथे तर सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, म्हणजे इन्स्पेक्टरला, सुरेशला आणि त्या श्वेताला. सायली म्हणते, काही दिवस तुम्हाला आमच्या सगळ्या गोष्टी सतत सांगत राहावे लागेल. ती घरी पोहोचली का, व्यवस्थित आहे ना, तब्येत ठीक आहे ना, तिला सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायला जमतील ना. मग सुरेश म्हणतो, प्रश्नच नाही, एवढी छोटी गोष्ट आम्ही मान्य करणार नाही का असं म्हणतो. आणि मग तो सगळ्या मुलांना श्रेयश घेऊन येतो आतमध्ये. तुमचे इतके उपकार आहेत, तुम्ही इतके दिवस आमच्या प्राचीला सांभाळलं, तुमच्यामुळेच आमची प्राची आम्हाला सुरक्षित मिळाली. मॅडम, काळजी करू नका, मी तुम्हाला रोज मेसेज करेन. प्राची बाळा, जाऊया ना आपण आपल्या घरी असं म्हणत असतो. मग ती तेव्हा श्वेताकडे जाते आणि प्राची म्हणते, चाललीस तू असं श्वेता प्राचीला म्हणत असते. तेव्हा कधी भेट होईल ग असं म्हणते. तेव्हा सायली म्हणते, थोड्या दिवसात येईल ना ती आपल्याला भेटायला म्हणते. आणि येशील ना सोनल असं म्हणते. मग प्राची, तुम्ही सर्वांनी मला इतकं प्रेमाने वागवलं, मला इतकं राहायला खूप आवडतं. सायलीताई, तू खूप छान ड्रेस आणलास, तू खरंच खूप थँक्यू सगळ्यांना म्हणते. आणि मग तिथल्या आश्रमातल्या सगळ्या मुलींना ती भेटते, म्हणजे मिठी मारते. तेव्हा सायली म्हणते, सोनल इकडे आहे. आणि सायलीसुद्धा तिला जवळ घेते आणि हे बघ बाळा, हे घर तुझंच आहे. तुला आम्हाला भेटावंसं वाटलं की तू लगेच निघून ये. तेव्हा सुरेश म्हणतो, ती जेव्हा म्हणेल तेव्हा लगेच मी तिला इथं घेऊन येईन. तेव्हा सोनल म्हणते, सुरेश काका, मी आणखीन एक दिवस इथे राहू का, मी उद्या तुमच्यासोबत येईन असं म्हणते. तेव्हा सुरेश एकदमच घाबरतो, त्याला वाटतं आता खरंच राहते की काय. तेव्हा सायली म्हणते, बाळा,
तुझ्या आई-वडिलांनी तुझी खूप वाट बघितली. नाहीत की किती वर्ष आता आणखीन एक दिवस वाट बघणं नाही सहन होणार. आज जायचं ठरलंय ना, तू आजच जा असं मला असं सांगते. तेव्हा सोनल म्हणते हो म्हणते आणि मग सायलीच्या ती गळ्याला पडते. अर्जुन म्हणतो फायनल फॉर्मवर तुझी सही करावी लागेल सायली असं म्हणतो आणि मग सगळे फोटो सचिन काढून घेत असतो कारण त्याचा प्लॅन वर्क होत असतो. प्रियाचा प्लॅन एकदम सक्सेसफुल होत असतो. परत एकदा सायली सोनलला मिठी मारते आणि मग सोनल म्हणते सायलीताई मी आज जाणार, तू मला विसरणार तर नाहीच ना? सायली म्हणते नाही तर कधीच नाही विसरणार तुला पण आणि तूही आमची आठवण ठेव असं म्हणते आणि मग बघ खूप मोठी हो, छान अभ्यास कर आणि आईबाबांना तुझा अभिमान वाटावा इतकं यश मिळव असं सोनलला म्हणत असते. आणि मग इथेच आपला आजचा भाग संपतो. आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. सोनल चाललेली असते आणि सगळेजण तिला बाय करत असतात. सायली मात्र तिथेच टेकून बसलेली असते. मग अर्जुन तो काय झालं सायली? तेव्हा सायली म्हणते आपण बरोबर तर केले ना? सोनल त्या घरात सुरक्षित राहील ना? आपण तिला त्यांच्याबरोबर पाठवून काही चूक तर केली नाही ना? असं सायली म्हणत असते, विचार करत असते. आणि मग आता इकडे प्रियाला श्वेताचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणते हॅलो श्वेता, काम झालं ना? तेव्हा श्वेता म्हणते आपला प्लॅन सक्सेसफुल झाला 100%. तेव्हा प्रिया म्हणते त्या मुलीच्या आयुष्याचं सोनं केलं असं वाटत असेल सायलीला. थोड्या दिवसात कळेल की खरं तर तिला नरकात ढकललंय हे असं प्रिया म्हणत असते आणि मग हसत असते. आणि तेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला प्रेक्षकांनो? एक खूपच धमाकेदार असा प्रोमो आलेला आहे. सायलीला अटक झालेली आहे आणि तेही मुलींच्या तस्करीमध्ये. तो सुद्धा प्रोमो बघितला आहे का? बघितला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हा खूप छान आहे तो, म्हणजे सायलीला खूप मनस्ताप देत आहे ही प्रिया असा प्रोमो दाखवलेला आहे. आणि मग अर्जुन म्हणतो की मी तुला काहीही होऊ देणार नाही, मी आहे सायली असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. सर्वजण सायली खूप रडत असते आणि सायलीसुद्धा म्हणते की मला आता दुपटीचं बळ मिळालं आहे कारण मी प्रेग्नेंट आहे असं सायली म्हणत असते. अशा प्रकारचा प्रोमो आलेला आहे. तुम्ही तो प्रोमोसुद्धा नक्की बघा. तुम्हाला हा भागसुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.